जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हां, एक मिनिट. हं. हां, स्क्रीन दिसतोय सगळ्यांना दोन्ही बाजू, डावीकडची आणि उजवीकडची हो सर, दिसतात. दिसतंय ना? हां, ठीक आहे. हां, तर माझ्या आपण मोबाईललाच आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. खूपच हळू आवाज येतोय माझ्या मोबाईलमधून. हो. काय माहिती असं का? ठीक आहे. आम्हाला येते बरोबर आहे. हां, तर आपण गेल्या वेळेस सगळ्यांनी म्यूट करा. हां, गेल्या वेळेस 42, 43, 44 हे श्लोक आपण थोडेसे घेतले होते आणि संपवणार होतो काल. तर याचा 44 नाही झाला सर. हां, बरोबर. तेच तेच सांगतोय मी त्याचं. पण ते 42, 43, 44 हे तिन्ही श्लोक आहेत ना, हे एकमेकांशी संबंधित आहेत. ओके. तर आता कसं आहे की हां, पहिला श्लोक जो आहे, यामी माम पुष्पितां वाचम प्रवदन्त सर सर विपश्चितः. सर मी जरा डिस्टर्ब करते. दोन बातम्या महत्वाच्या द्यायच्या आहेत मला. हां, एक तर आपल्या संध्याताईंनी पुण्यामध्ये स्वारगेटला गणेश क्रीडा मंडळ नावाचा हॉल घेतलेला आहे आणि तिथे 29 तारखेला 1000 पाठ करणार आहेत, गीतेचे पाठ. हां, हां. ती अच्छा. एक आनंदाची बातमी. आणि हो. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आपल्या शोभाताई बडगुजर, त्यांनी हां. आपलं गीता धर्म मंडळ पुण्याची परीक्षा दिली. हो. 18 अध्याय पाठांतराची. तिथे अगदी संस्कृतचं व्याकरणासकट सगळं व्यवस्थित तपासलं जातं आणि त्या हां. तिसरे आले आहेत सर. अरे वा, या छान. दोन खूप महत्वाच्या छान. बातम्या. अच्छा, खूप छान. छान, छान. सगळ्यांचं अभिनंदन. अं, हां, तर आपण 42, 43, 44 हे श्लोक पाहत होतो. तर हे तिन्ही कशाबद्दल आहेत? तर पहिल्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की जे सगळे वेदवादरताः अन्यत् न अस्ति इति वादिना. म्हणजे वेदांमध्ये, आता इथं गीतेमध्ये एक लक्षात घ्या हां, की गीतेमध्ये जेव्हा वेद म्हटलेलं आहे ना, तेव्हा वेदांचा जो कर्मकांड रूप भाग आहे ना, पहिला भाग, म्हणजे जिथं काहीतरी असं कर्म केलं तर असं फळ मिळेल, हा यज्ञ केला तर एवढी वर्ष स्वर्गप्राप्ती होईल, हा यज्ञ केला तर पुत्र प्राप्ती होईल, हा यज्ञ केला तर तुमचं असं जे म्हणजे फळ, सकाम फळ, या दृष्टीने जो कर्मकांड विभाग आहे वेदाचा, तर त्या त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे वेदातला जो ज्ञानमार्ग आहे किंवा उपनिषद भाग आहे, त्याविषयी गीता वेद या शब्दांनी बोलत नाही, त्याला वेद म्हणत नाही गीता. वेद जेव्हा गीता म्हणते तेव्हा ती कर्मकांड या रूपालाच रेफरन्स देते. हां, तर इथं पहिल्या श्लोकात असं सांगितलेलं आहे की जे लोक असं म्हणतात की या वेद म्हणजे वेदामध्ये जे सांगितलेलं आहे सगळं, हे कर्म केलं, कर्म आणि त्याचं फळ, कर्म आणि त्याचं फळ, इतर काही नाहीये असे एक लोक. आणि ते त्याचे बरेच कर्म असतात, त्याच्या बऱ्याच बुद्धी असतात, असं करा तसं करा वगैरे वगैरे, म्हणून तिथं म्हटलेलं आहे की खूप अनंत बुद्धी असतात त्या, म्हणजे खूप प्रकाराने आपण ते करू शकतो कर्म. दुसऱ्या श्लोकात जे आहे, कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम भोगैश्वर्य गतीम प्रती. तर दुसऱ्या प्रकारच्या बुद्धी अशाच कशा असतात? सकाम, कामात्माना म्हणजे सकाम. की जिथं सकामामध्ये दोन भाग असतात, एक तर याच जन्मात काही जर फळ मिळत असेल तर ते, किंवा स्वर्गपरा म्हणजे पारलौकिक, दुसऱ्या लोकातलं मला स्वर्गप्राप्ती होईल, स्वर्गात हे मिळेल ते मिळेल वगैरे वगैरे. तर यांनी काय होतं, ही जी बुद्धी असते, तर इथं सुद्धा लोक वेगवेगळे आपले उपासना, अनुष्ठानं, नवस बोलणं वगैरे वगैरे करत राहतात. बरोबर. आणि तिसरं 44व्या श्लोकात सांगितलेलं आहे, भोगैश्वर्य प्रसक्तानाम तया परत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. तर अशी जी बुद्धी असते म्हणजे, किंवा तिसरे जे लोक असतात, भोग आणि ऐश्वर्य, हां, याच्यामध्येच त्यांची बुद्धी असते. हां, म्हणजे मला हा भोग कसा मिळेल, ते ऐश्वर्य कसं मिळेल, हां, तर त्यामुळे त्यांची म्हणजे अपहृत चेतसा म्हणजे काय, जणू
त्यांचं जी चेतना असते ती या भोग आणि ऐश्वर यांनीच अपहृत झालेली असते, आसक्त झालेली असते. तर अशा लोकांच्या समाधौ. आता गीतेमध्ये ना समाधी हा शब्द ना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. हं. आता इथं समाधौ व्यवसायात्मिका बुद्धी न विधीयते म्हणजे काय? इथे समाधी म्हणजे अंतःकरण. समाधी या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे सम, सम अधिक अधि, अधि म्हणजे बुद्धी. पण इथं जो समाधी या शब्दाचा अर्थ आहे सम अधि, इथं अंतःकरण. कारण अंतःकरणामध्ये अंतःकरण चतुष्टयामध्ये काय येतं? मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. तर या चारीपैकी कशालाही आपण समाधी हा शब्द लावू शकतो. हं. तर त्यामुळे कारण बुद्धी हा अंतःकरणाचा एक भाग आहे. तर त्यामुळे इथे समाधौ म्हणजे सप्तमी आहे. त्या समाधीमध्ये ही व्यवसायात्मिका बुद्धी न विधीयते म्हणजे लागू शकत नाही. का बरं? कारण ज्या माणसाचं डोकं किंवा बुद्धी सतत एवढी चंचल असते, हे कर ते कर, हे कर ते कर, याच्यामध्ये ती व्यवसायात्मिका म्हणजे एक निश्चित बुद्धी जी असते, एकाग्र मन, त्याचं होऊच शकत नाही. त्यामुळे तिथं ते मोक्ष मार्गासाठी जे एकाग्रता आवश्यक असते अशा लोकांच्या ती एकाग्रता अशा चंचल बुद्धी आणि ज्यांना सगळे सकाम किंवा भोग ऐश्वर्य, स्वर्गप्राप्ती, हे फळ वगैरे वगैरे, तर त्यांच्या बुद्धीमध्ये हा सांख्ययोगाची ची बुद्धी येऊच शकत नाही, न विधीयते. समजलं या 3 श्लोकांचा अर्थ? हं? ठीक आहे. आता आपण पुढचा श्लोक बघूया. 45वा. हा बऱ्याच जणांना माहिती आहे म्हणजे प्रसिद्ध श्लोक आहे हा. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हे अर्जुना, वेदाः त्रैगुण्य विषयाः म्हणजे हे अर्जुना, वेद जे आहेत त्यांचा विषय काय आहे? विषय म्हणजे कशाविषयी ते बोलतात? आता इथे परत हा जो वेद आहे हा शब्द वेदांचं जे कर्मकांड आहे त्याच्याविषयी आहे. उपनिषद भागावरती किंवा वेदांत भाग जो आहे वेदांचा त्याच्यावरती नाही आहे. तर वेदांचा जो विषय आहे तो त्रैगुण्य. त्रैगुण्य म्हणजे कुठलं? सत्व, रज, तम या गुणांनी प्रकृती जी असते ती त्रिगुणात्मिका असते, बरोबर. आणि त्रिगुणात्मिका प्रवृत्ती कशाकरता आवश्यक असते? संसार चक्रासाठी. त्यामुळे या वेदांचा विषय काय आहे? त्रैगुण्य म्हणजे 3 गुणापासून प्रकृती आणि प्रकृतीपासून संसार. तर असा संसार आहे हा वेदांचा विषय आहे, बरोबर. त्यामुळे वेदात जे सगळे उपाय कर्मकांड सांगितलेलं आहे ते संसार चक्रासाठी सांगितलेलं आहे, बरोबर. आता निस्त्रैगुण्य हा निर्द्वंद्व हा नित्यसत्वस्थ निर्योगक्षेम आत्मवान भव. तर हे अर्जुना, वेद जे आहेत ते तर त्रिगुण म्हणजे सत्वरजतम या 3 गुणांमुळे झालेल्या प्रवृत्ती आणि प्रकृतीनंतर संसाराविषयी सांगतात. पण परंतु तू कसा हो? निस्त्रैगुण्यो. निस्त्रैगुण्य हा म्हणजे या 3 गुणांच्या पलीकडचा. हं? 3 गुणांच्या पलीकडचा म्हणजेच काय? हे वेद जे कर्मकांड फळाविषयी बोलतात, हे केलं तर हे मिळेल, हे मिळेल, हे मिळणं तू सोडून दे. त्यामुळे इथं निस्त्रैगुण्य याचा अर्थ होतो आपला निष्काम, बरोबर. हं. आसक्तिहीन किंवा निष्काम. निर्द्वंद्व हा. आता निर्द्वंद्व हा म्हणजे काय? जे आपण आधी द्वंद्व बघितलेले ना, सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, लाभ आणि अलाभ म्हणजे हानी, किंवा जय आणि पराजय, जयाजयौ, नाही का? तर ही सगळे द्वंद्व आहे म्हणजे 2 विरोधी गोष्टी. तर या द्वंद्वांनी तू रहित हो. निर्द्वंद्व हा म्हणजे काय? तू या दोघांनाही तू समदृष्टीने बघ, थोडक्यात. हां. विचलित म्हणजे तू असं बघ की तू सुख आणि दुःख ही दोन्ही सारखीच आहेत. जय आणि पराजय हे दोन्ही सारखंच आहे. हां. शीत आणि उष्ण हे दोन्ही सारखंच आहे. तर त्याला म्हणतो आपण निर्द्वंद्वी भाव, बरोबर. नंतर नित्यसत्वस्थ. आता नित्यसत्वस्थ म्हणजे काय? की तू नित्य नेहमी सत्वगुणात स्थिर राहा. सत्वगुणात स्थिर राहा. आता इथं लगेच आपल्याला एक शंका येऊ शकते
की इथं आधीच्या वाक्यात म्हणजे याच श्लोकामध्ये ते सांगतायत की वेद सत्वरज तम गुणी आहेत आणि तू निस्त्रय गुण्य हो. मग पुन्हा इथं नित्यसत्वस्था का म्हटलेलं आहे? तर याचा अर्थ असा म्हणजे की निस्त्रैगुण्य म्हणजे इथे इथे तू त्या गुणांपासून जी प्रकृती आणि प्रकृतीपासून जो संसार तयार होतो त्या संसाराच्या तू पलीकडे जा. संसाराविषयी फार विचार करू नकोस. आणि इथं नित्य सत्वस्था म्हणजे काय की इथं तू नित्य सत्वगुणामध्ये युक्त राहा. आता सत्वगुणात युक्त राहा याचा अर्थ काय? रजोगुणामध्ये कामना असतात, बरोबर. रजोगुणामध्ये कामना असतात, सकाम. तमोगुणामध्ये दुष्टता असते, बरोबर. तमोगुण हे दुसऱ्याला त्रास देणे, दुष्टपणा करणे, त्याला म्हणतो आपण तमोगुणी. किंवा आलस्य, आळस, नाही का. आता तू तो आळस आणि दुष्टता पण सोड, सकामता पण सोड. मग उरेल काय? तर सत्वस्था. सत्वस्था म्हणजे काय? सत्वगुणी म्हणजे काय? एकतर परोपकारी किंवा दुसऱ्यांचं सतत चांगलं चिंतणं आणि निष्काम भावनेने सगळं करणं, कशाचंही गुंतून न घेणं, त्याला म्हणतो आपण नित्य सत्वस्था. तर तू सत्वगुणी राहा. आणि सगळ्यात महत्वाचा इथं हे आहे शब्द, निर्योगक्षेम. निर्योगक्षेम म्हणजे काय? निर म्हणजे निस म्हणजे नाही. योग आणि क्षेम याचा तू विचार करू नकोस किंवा याची चिंता करू नकोस, याच्या पलीकडे जा. आता योग आणि क्षेम याचे दोन अर्थ आहेत. योग म्हणजे काय? लौकिकदृष्ट्या जे आपल्याकडे नाही आहे त्याची इच्छा करणं म्हणजे योग. हं. आणि जे आपल्याकडे आलेलं आहे त्याचं रक्षण करणं त्याला म्हणतो आपण क्षेम. समजलं? योग आणि क्षेम आपल्याला हे फार चांगले शब्द वाटतात, पण भगवान इथं अर्जुनाला सांगतायत की तू निर्योगक्षेम हो. म्हणजे काय? म्हणजे योग आणि क्षेमाचा विचार न करणारा हो. योग म्हणजे प्राप्ती, संग्रह, प्राप्ती. जे मला माझ्याकडे नाही आहे ते मला प्राप्त करायचं आहे. आणि क्षेम म्हणजे जे माझ्याकडे आहे त्याचं सतत काळजी करणं, रक्षण करणं, ते माझ्याकडे सतत जपून ठेवणं. तर या तू दोघांच्याही पलीकडे जा. हं? आणि मग काय उरशील तू? हे सगळं झाल्यावर आत्मवान भव. आणि मग तू आत्मवान म्हणजे आत्मरूपात सतत तू आत्मस्वरूपात राहशील. या जर तू चार गोष्टी धरल्यास, निस्त्रैगुण्य म्हणजे संसाराच्या पलीकडे, निर्द्वंद्व सारखी बुद्धी, समबुद्धी, नित्य सत्वस्थ नेहमी सत्वगुणी, आणि निर्योगक्षेम प्राप्त करायची काही काही प्राप्त करण्याची इच्छा करू नकोस. आणि जे प्राप्त आहे तुझ्याकडे त्याचं रक्षण करण्याची इच्छा ठेवू नकोस, विचार करू नकोस त्याविषयी. असं जेव्हा तू करशील तेव्हा तू आत्मवान भव आणि असा तू आत्मवान हो, असं कृष्ण सांगतायत. समजलं? हे फार महत्वाचं आहे. म्हणजे इथं आ- कृष्णाने अर्जुनाला तू नक्की काय हो, हे सांगितलेलं आहे. आणि हे निष्काम कर्मयोग आहे. त्यामुळे निष्काम उपदेश हा निष्कामाचाच असणार, हे सरळ आहे. याच्याविषयी काही शंका आहे या श्लोकाविषयी? ठीक आहे, आपण पुढे हे जाऊया. अजून दोनदा वाचल्यावर कळेल एक्झॅक्टली काय ते किंवा ऐकल्यावर. हा, बरोबर बरोबर. ठीक आहे. हां, नाही सध्या फक्त अर्थ तुम्हाला कळला आहे की नाही एवढंच विचारतोय मी. त्याचं हो. पूर्ण पचन जे आहे ते वेळच लागणार, पण निदान जो अर्थ कळला असेल तर ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 46वा हो, तर श्लोक. पुढे तुम्ही जाऊया. मगाशी म्हणालात तसं की तिन्ही गुणांच्या पलीकडचा तू हो आणि मग सत्व गुणात तू राहा. तुम्ही मगाशीच म्हणालात की हे जरा हं. कॉम्प्लिकेटेड वाटतंय, परस्पर विरोधी म्हणजे वाटतंय. हां, परस्पर विरोधी वाटतंय. हां, तर आणि नाही तर योगक्षेमचा अर्थ पण नीट म्हणजे की योग तुम्ही म्हणालात की जे काही आपण संग्रह करतो ते, आणि क्षेम म्हणजे त्यांचं रक्षण करणे. होय तर होय. हे एकदा जरा परत सांगा ना सर. बर. निस्त्रय गुण्य म्हणजे काय? तू
वे निस्त्रयी गुण्य म्हणजे काय की त्रिगुणात्मक जी प्रकृती आहे त्या त्रिगुणात प्रकृतीने जो संसार उत्पन्न झालेला आहे. हम्म. आणि हे संसार चक्र जे आहे तू निस निस म्हणजे त्याला दूर सार. या त्रैगुण्यानी जी प्रकृती आणि प्रकृतीमुळे जो संसार आणि संसाराचा विचार याला तू दूर सार. हा झाला अर्थ निस्त्रैगुण्याचा. हा. आता याच्यात सत्व रज तम तिन्ही आले. समजलं. त्याचं कॉम्पोजिशन किंवा मिक्सचर आलं सगळं. हम्म. कारण प्रकृती ही तिन्ही गुणांची बनलेली आहे. बरोबर. आता पुढं नित्यसत्वस्था म्हणजे काय की शुद्ध सत्वगुण तू अंगी बाळ. समजलं. रजोगुण मिश्रित किंवा तमोगुण मिश्रित सत्वगुण नकोय. शुद्ध सत्वगुण तू अंगी बाण म्हणून ते म्हणतात नित्य सत्वस्था. समजलं. हो सर. हा. ठीक आहे. आता ते एक झालं. दुसरं मी सांगितलं होतं तर योग निर्योगक्षेम. निर म्हणजे परत निस हा प्रत्यय संस्कृत मधला. निस म्हणजे दूर सारणे. तर योग आणि क्षेम हे दोन्ही तू दूर सार. तर दूर काय सार म्हणजे योगक्षेम दूर सार म्हणजे काय तर तुझी तू म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे म्हणजे हाव धरू नकोस कुठल्याही प्राप्तीची. एक. आणि दुसरं जे तुझ्याकडे चालून आलेलं आहे त्याचं त्याची चिंता करू नकोस. हे आता याचा मी रक्षण कसं करू. हम्म. माझ्याकडे एवढा साठा आहे एवढा पैसा आहे हे ते हे मी नाही जर सांभाळलं तर चाललं जाईल मग काय होईल म्हणजे चिंता थोडक्यात. ते मनुष्य चिंता कशाची करतो योग आणि क्षेमाची. बरोबर. मला जे माझ्याकडे नाही ते प्राप्त कसं होईल आणि जे आहे त्याचं रक्षण कसं होईल ते पुढे माझ्या 7 पिढ्या कसं पुरेल. माझं आयुष्य माझ्या मुलाचं आयुष्य माझ्या 7 पिढ्या हे कसं पुरेल याची चिंता करत तो सगळं आयुष्य त्याचं खर्ची होतं नाही का. या दोन जर आपण चिंता सोडल्या प्राप्तीची चिंता आणि प्राप्त केलेल्या असलेल्या रक्षणाची चिंता या जर सोडल्या तर मग चिंता करण्यासारखं काही उरतच नाही. म्हणून पुढच्या काही अध्यायांमध्ये बऱ्याच पुढच्या अध्यायांमध्ये भगवान काय सांगतात योगक्षेमम वहाम्यहम. जे LICचं पण बोधवाक्य आहे ना आयुर्विमेचं. तर हो हो तिथं भगवान बरोबर. योगक्षेमम वहाम्यहम का सांगतात की बरोबर. त्याची चिंता म्हणजे तू तुझी नको काळजी करूस. मी घेईन. त्याची काळजी वहामी अहम. अहम तव योगक्षेम वहामी. तुझ्या योग तुला काय गरज कशाची गरज आहे आणि तुझं क्षेम म्हणजे ते कसं तुला पुरेल याची चिंता मी घेईल ना. तू कशाला काळजी करतोस. समजलं. जसं सर हे तुम्ही लाल म्हणाल. अक्षर हो जे सर. दिलंय ना याच्यामध्ये इथे हं, तर वेदोक्त कर्माची जी अनंत फले आहेत त्यांची जर अपेक्षा करायची नाही तर ते ईश्वरासाठी तरी का करावायची म्हणजे ईश्वरासाठी का करायची ते म्हणजे काय? पुढे 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 जाऊ ना आपण पुढे जाऊ आपण त्याचं ओके ओके ओके. ते पुढचं आहे जरा. ते पुढचं आहे. हं. तर हे कळलं का तुम्हाला की योग आणि क्षेम का विचारते. योग आणि क्षेम जसं संस्कृतमध्ये काही शब्द आहेत ते आपल्याला फार आकर्षक वाटतात पण ॲक्च्युली ते चुकीचे आहेत. म्हणजे योगक्षेम हे आध्यात्मिक प्रगतीसाठी हानिकारक आहे. हं. तसंच आपण म्हणतो अस्मिता. अस्मिता हा नाव फार चांगलं वाटतं पण अस्मिता हा शब्द जो आहे हा आध्यात्मिक प्रगतीसाठी हानिकारक आहे. असं तसं. हं. बरं. असं. का बरं अस्मिता म्हणजे काय? अस्मिता म्हणजे अहंकार. अहंकाराचंच एक अच्छा. दुसरं रूप आहे अस्मिता. आणि जोपर्यंत आपण निरहंकार होत नाही तोपर्यंत काहीच नाही ना. हम्म. आम्ही नाही का. बुद्धी समजत होतो. हां. नाही नाही नाही. हम्म. हं. असं. तर आपण म्हणतो ना मला म्हणजे माझी अस्मिता आहे ही माझी अस्मिता आहे म्हणजे काय याचा मला अभिमान आहे. अभिमान म्हणजेच अहंकार. जोपर्यंत आपण अभिमान सोडत नाही तोपर्यंत काहीच नाही ना. असं असं. ठीक आहे. हां. अं, तर आता इथं हे जे इथं लाल अक्षरात जे मी खालचं वाक्य लिहिलेलं आहे त्याच्याविषयी सांगतो. ते दिलीपने विचारलं होतं ते की वेदोक्त कर्माची जी अनंत फले आहेत तर मग म्हणजे
आता मग असं आपल्या मनात शंका येईल की अरे मी कशाचीच इच्छा करू नको, प्राप्तीची पण इच्छा करू नको, रक्षणाची पण करू नको. आणि हे सगळं वेदोक्त आहे ना, वेदात तर सांगितलेलं आहे की हे करा ते करा. हम्म. मग आम्ही ती कशा, मग अपेक्षा करायची नाही ते काय करायची, मग त्याचं करायचं तरी काय मग आम्ही. तर त्याचं आता उत्तर आहे पुढच्या श्लोकामध्ये. हम्म. ते आता बघूया आपण. 46वा श्लोक. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. तर इथं बरेच त्यांनी शब्द गायलेले आहेत, म्हणजे अध्यारूत आहेत. गायलेले म्हणजे अध्यारूत आहेत. काय की जसं यथा यावान अर्थ हा उदपाने. हं, उदपाने म्हणजे काय, जसं छोटी छोटी साठवलेले पाण्याचे साठे असतात ना. हां, म्हणजे छोटे छोटे बादली, पिंप, नंतर काहीतरी माठ, हां, नंतर डबकं वगैरे वगैरे. तर ते कशा करता असतात, आपल्याला कधी पाणी पिण्यासाठी, धुण्यासाठी, गुरांसाठी वगैरे वगैरे. हां, म्हणजे त्याचं उद्दिष्ट काय असतं, त्याचा हेतू काय असतो की आपल्याला तहान लागली, आपल्याला आंघोळ करायची, आपल्याला कपडे धुवायचे, गुरांना पाणी द्यायचं, त्या सगळ्यांचं काहीतरी हेतू असतो. पण तावान हां सर्वतः संप्लुतोदके. पण जेव्हा तुम्हाला एखादी मोठी गंगा नदी किंवा मोठं जलाशय मिळतं, बरोबर, तेव्हा ते एकच जलाशय त्या सगळ्या गरजा आपलं पूर्ण करतं, नाही का. मग वेगवेगळ्या साठ्यांची गरज असते का आपल्याला? नाही. हां, तर संप्लुतो म्हणजे पूर्ण भरलेलं विशाल असं तळ. हां, तर तसं मग मग त्याला तुम्ही समुद्र, समुद्र म्हणजे विशाल जलाशय, गंगा म्हणा, कुठली नदी म्हणा, असं. हां, तर मोठ्या वाहत्या पाण्यामध्ये अखंड जिथे पाण्याचा स्रोत आहे, त्याने ते आपलं सगळं काम हे एकाच याने होतं. तर तसंच तसंच हे वेदात किंवा आपले जे सगळ्या ज्या छोट्या मोठ्या इच्छा आहेत ना, तर त्या सगळ्या इच्छा सर्वेषु यावान विजानतः ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेषु. म्हणजे जो विजानतः ब्राह्मणस्य, विजानता म्हणजे ज्यांनी सगळं ज्ञान विज्ञान प्राप्त केलेलं आहे. म्हणजे विज्ञान म्हणजे नुसतं ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान, आणि विज्ञान म्हणजे अनुभवातनं आलेलं ज्ञान. तर विजानता म्हणजे विजानता ब्राह्मणा म्हणजे की ज्या ब्राह्मणांनी अनुभवलेलं आहे, हे जो अनुभूती ज्याला, आत्मस्वरूपाची ज्याला अनुभूती झालेली आहे, त्याला सगळ्या वेदातलं जे काय फळं वगैरे जी आहेत ती त्याच्या, ज्याला आपण म्हणतो की म्हणजे हातावर असतात, डाव्या हाताचा मळ असतो त्याचा. कारण ती सगळी क्षुद्र फळं आहेत. तो आत्मानंदात एखादा जर मग्न असेल, तर त्याला या छोट्या मोठ्या गोष्टींची काही किंमत असणार आहे का? वेदातली छोटी मोठी फळं सांगितली आहे ते नाही. सगळ्या सिद्धी त्याच्या हाताशी असतात, नाही का. त्यामुळे तू म्हणजे थोडक्यात भगवान कृष्ण त्यांना हे सांगतायत की तू जेव्हा खरं आत्मज्ञान प्राप्त करशील, तेव्हा मग हे छोटे मोठे कर्मफळ किंवा कर्मकांडातनं निर्माण होणारी किंवा प्राप्त होणारे जे छोटे मोठे तुला फायदे आहेत, त्याच्या तू खूप पलीकडे जाशील, असं. हं? म्हणजे निर्द्वंद्व. तर आता मुख्य इथं निर्द्वंद्व म्हणजे तुझी बुद्धी समबुद्धी झाली एकदा की काय होईल, तर तू असं मोठं ज्ञान तू प्राप्त करशील, इतकं मोठं ज्ञान की त्याच्या पुढे या सगळ्या छोट्या क्षुल्लक उपभोगांची किंमत फार कमी असेल, असं. समजलं? पण पण असं जरी असलं तरी शंकराचार्य मात्र त्यांच्या टीकेमध्ये असं सांगतायत, हां. आणि हे फार महत्वाचं आहे की असं जरी असलं तरी जोपर्यंत आपण ज्ञानी होत नाही किंवा आत्मज्ञानी होत नाही, तोपर्यंत ती वेदोक्त कर्म करायचीच आहे. म्हणजे हे लक्षण कोणाचं आहे किंवा हे कशा करताय की ज्याला ती सिद्धी किंवा ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याच्या दृष्टीने त्या वैदिक कर्मकांडांचं काही महत्त्व नाही. पण जोपर्यंत तो मुमुक्षू आहे, मुमुक्षू म्हणजे जो मोक्षप्राप्तीच्या मार्गामध्ये, ज्याला अजून जीवनमुक्त जो झालेला नाहीये,
त्याला मात्र ती सगळी कर्म आवश्यकच आहे असं शंकराचार्य स्पेसिफिकली सांगतात. नाहीतर या श्लोकाचा अर्थ थोडा विचित्र होऊ शकतो, म्हणजे आहे ते सगळं सोडून द्या असं. पण तसं आपली ती अवस्था, त्या अवस्थेला प्राप्त झाल्यावर ती सगळी कर्म सोडायची आहेत असं. समजलं? हं. थोडं सगळं हे म्हणजे समजायला थोडं कठीण आहे, आणि याच्यामध्ये काय आहे की थोडंसं बऱ्याचशा गोष्टी अध्यारूत आहे जसं, म्हणून मग आणि म्हणूनच शंकराचार्यांची गरज लागते की ते तिथे आपल्याला लगेच सावध करतात की हा उपदेश हा पूर्ण आत्मज्ञानी माणसाला आहे, मार्गावर असलेल्या माणसाला नाहीये असं. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्याला एकदा आपण घरी पोचलो की मग कुठल्याही गोष्टीची गरज नसते, पण जोपर्यंत आपण प्रवासात असतो तोपर्यंत आपल्याला एखादी आपण पाण्याची बाटली जवळ ठेवतो, काहीतरी डबा जवळ ठेवतो, कारण कधी काय लागेल सांगता येत नाही, नाही का? तसं. पण एकदा घरी गेलो की आपण सगळं बाजूला टाकून देतो, नाही का? तसं आहे. ठीक आहे, तर आता आपण 47वा श्लोक बघूया. हा तर खूपच प्रसिद्ध श्लोक आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोत्स्वकर्मणी. तर आता याचा अन्वय बघूया आपण. कर्मणी एव ते अधिकार हा, म्हणजे ते म्हणजे तव, म्हणजे तुझा अधिकार कर्मणी एव अस्ति, म्हणजे तुझा अधिकार फक्त कर्म करण्यात आहे, कर्मात आहे किंवा कर्म करण्यात आहे. फलेषु कदाचन मा भूत. हं? किंवा त्या म्हणजे त्याच्यावर, म्हणजे त्याच्या फळाविषयी तू कधी अधिकार किंवा त्याची हाव धरू नकोस. हं? इथे शंकराचार्यांनी तृष्णा हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे त्याच्या फळाविषयी तू, तृष्णा म्हणजे हाव, तहान किंवा हाव, तर त्याच्या फळाची तू हाव धरू नकोस. हं? आणि कर्मफल हेतु मा भूः. हं? कर्मफल म्हणजे म्हणजे का बरं तू फलेषु कदाचन मा, तर त्या कर्मफलाचं तू कारण, हेतू म्हणजे कारण, तू मा भूः म्हणजे त्या कर्मफलाचं तू कारण होऊ नकोस. आणि त्याचबरोबर चौथा उपदेश आहे, अकर्मणी मा ते संगहा असतु. अकर्मणी शेवटची जी ओळ आहे ना, ते संगोस्त्व कर्मणी, म्हणजे तुझा, ते म्हणजे तू तव, संग हा अकर्मणी मा असतो, म्हणजे तुझा संग किंवा अकर्मणी म्हणजे काहीच न करण्यात पण असू नको. हं. पहा, चार गोष्टी एकदम वेगवेगळ्या आहेत. पहिली गोष्ट काय, तुझा अधिकार कर्मणी, तव अधिकार हा कर्मणी एव असी किंवा असती. तुझा अधिकार फक्त हा कर्मातच आहे. फलेषु कदाचन मा. आता हे या पहिल्या वाक्याचे पण दोन अधिकार आहे हा. इथं ते अर्जुनाला त्याच्या स्थितीची जाणीव करून देत आहेत की तू अजून ज्ञानी झालेला नाही आहेस, आत्मज्ञानी किंवा संन्यासी, त्यामुळे तुला कर्म करायचंच आहे. इथं कर्मणी तेव्हा अधिकार या शब्दाने त्यांनी दोन्ही सांगितलेले, कर्म करणं हे तुझा अधिकार पण आहे आणि हा तुझा कर्तव्य पण आहे. क्षात्रधर्म पालन करणं, क्षात्रधर्म आणि त्यानुसार येणारं जे कर्म आहे ते तुझा अधिकारही आहे आणि तुझी जबाबदारी पण आहे, कर्तव्य पण आहे असं. पण पुढं फलेषु कदाचन मा, पण त्याच्या फळामध्ये तुझी तृष्णा किंवा हाव असायला नको. फळांमध्ये फलेषु म्हणजे अनेक फळांमध्ये, नुसतं एका फळामध्ये नाही, बहुवचन आहे ते. त्यामुळे फलेषु कदाचन मा. कारण का, त्यांनी काय होईल, जर तू फळांमध्ये जर तुझी तृष्णा राहिली तर काय होईल, कर्मफल हेतु, म्हणजे तू त्या कर्माचं जे फळ आहे ना, त्या फळाचंही जे कारण आहे, हं, ते कारण म्हणजे तू निमित्त होशील. आता इथं अध्यात्माचं एक फार, अध्यात्म किंवा रादर ज्याला आपण कर्मसिद्धांत म्हणतो, त्या कर्मसिद्धांताचं एक फार मोठं रहस्य इथं भगवंतांनी सांगितलेलं आहे. काय, जेव्हा आपण एखादं कर्म करतो तेव्हा तीन गोष्टी होऊ शकतात. एक, मी कर्म केलं, ते झालं नाही झालं, विसरून गेलो, त्याची फळाची पण आशा नाही केली, विसरून गेलो, विषय संपला. दुसरी गोष्ट, तर त्याची मला हाव असेल तर मला, आणि ते माझं झालं नाही तर मला
लौकिक व्यवहारात दुःख होईल, मी त्याच्यावर विचार करत बसेल, म्हणजे माझी वासना होईल. तिसरं, जरी मला ते कर्म माझं साध्य सिद्ध झालं, म्हणजे मला ती फलप्राप्ती झाली, तरी मी त्यात आनंदी होईल, परत विचार करत बसेल, मी हे केलं, मी ते केलं, मला हे मिळालं, मला ते मिळालं. बरोबर, मी असं करतो म्हणून असं होतो, मी छान चांगला अभ्यास केला म्हणून मला यश मिळालं. म्हणजे इथं तुमची वासना चिकटली. आणि एकदा वासना तुमची चिकटली, आपली चिकटली, की त्याचं त्या वासनेच ती वासना आपल्या लिंगदेहाला चिकटली, आणि मग त्याचं पुढच्या म्हणजे त्या जन्ममरण परंपरा आहे ती परत सुरू झाली, ज्याला कारणदेह म्हणतात अध्यात्मशास्त्रात. हं. त्यामुळे कर्मफल आणि त्या फलाचा हेतू म्हणजे कारण. तर हे कारण किंवा हेतू जो आहे ना, तो एकदा जर का माणसाला चिकटला आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपली या जन्म मरण परंपरेतनं सुटका नाही. तर म्हणून कृष्ण सांगतायत त्याला, की तू कर्मफलाची आशा का, म्हणजे फलाविषयी का विचार करू नकोस. कारण एकदा तू फळाचा विचार करायला लागला की त्या फलाचा तू कारण होशील, निमित्त होशील, ती वासना तुला चिकटेल, आणि मग तू त्यातनं बाहेर येणारच नाही. हा. आणि तिसरं म्हणजे चौथा उपदेश त्यांनी सांगितलाय, अकर्मणी मा ते संघा असतो. पण हे असं करत असताना देखील तू अकर्मी होऊच नकोस. इथे आता अकर्मी म्हणजे काय, आळशी, किंवा काहीच ना आता मी बसतो जसं तू करतोय सध्या, म्हणजे सध्या तू बसलाय, मी रणांगण युद्धच करणार नाही असं बसलेलं आहे, असं नाही. तुला कर्म करणंच आहे, कारण तुझी ती जबाबदारी आहे कर्म करणं. हं. तर अशा रीतीने कृष्ण त्याला या एकाच श्लोकामध्ये बरेच त्याला म्हणजे उपदेश करतायत, 4 उपदेश करतायत एकूण. कारण का, कारण का, तर तू कर्म जर केलं नाहीस तर त्याचा त्याचा परिणाम काय होईल ते पुढे सांगतायत. पण हे कर्म तू मग असं जे करशील की जिथे फळाची आसक्ती नाही, आणि त्यामुळे तू फलाच्या निमित्ताचं किंवा त्या कारणही बनणार नाहीस, तेव्हा तुझी म्हणजे पुढचा जो ज्याला आपण म्हणतो पुढचं जे कर्माचं जो ट्रान्सफर आहे कर्मसिद्धांतानुसार, ते तू आता ती लिंक कट केलीस. एक. आणि दुसरी गोष्ट, तू जेव्हा निष्काम कर्म करतोस अशा रीतीने, तेव्हा ते तुझी चित्तशुद्धी होईल, आणि चित्तशुद्धीने तू ज्ञानमार्गाचा अधिकार हळूहळू प्राप्त करशील. म्हणून निष्काम कर्म करायचंय. आणि हे सगळं साध्य तू नुसतं काहीच न केलं नाही तर साध्य होणार नाही. त्यामुळे तुला कर्म करायचंय तेही निष्काम भावनेने करायचंय, आणि फळाची आसक्ती न ठेवता करायचंय, आणि करायचंच आहे. न करून तुझं, कारण न केल्याने तुझी ती मग आसक्ती हे म्हणजे मग ती चित्तशुद्धी होणार कशी, तू आळशी होशील. असं. तर इतका हा म्हणजे श्लोक खूप हा फेमस आहे, पण याच्यात फार मोठा असा अर्थ भरलेला आहे. समजलं? हो. हा. सर ठीक त्याला आहे. कर्ता व्हायला सांगितलंय, कर्म करायला सांगितलंय, पण कर्मफळाकडे लक्ष ठेवू नको असं सांगितलंय ना. म्हणजे हा. कर्मफळाची हाव धरली की मग ते सगळं कर्मसिद्धांत लागू होतो, कर्मफळ किंवा त्याला आपण असंच आशा म्हणायचं म्हणतो. ना सर. बरोबर, आशा किंवा हम्म, तृष्णा म्हणजे हाव धरली कर्माची, की मग तो हे मग तू निमित्त होतो, मग सगळा तो पुढचं कर्मसिद्धांत लागू झाला तुला असं. अच्छा. हा. जोपर्यंत तुम्ही कर्म, तो त्याचा हेतू म्हणजे आपण कधी कधी आपण व्यवहारात पण म्हणतो बघा, की तो त्याच्या मनातनं सगळं राहतो, तो सापासारखा डूख ठेवून असतो. बरोबर. आणि एखादा माणूस असतो तो विसरून जातो, आज केलं मदत केली, तो मदत केलेली पण विसरतो, आणि त्याच्यातून काही चूक झाली तर तेही विसरतो. म्हणजे काय, त्याच्या मनात काही राहत नाही, म्हणजे ती वासना राहत नाही. पण काही काही लोकांच्या म्हणजे असं, कोणाला मी क्रिटिसाइज नाही करत आहे, पण मनुष्य स्वभाव आहे कारण शेवटी. पण ते डोक्यात जे आपलं राहतं ना त्याचा हेतू, तो वाईट आहे. कारण ती मग वासना बनते त्या हेतूची. असा. तर इथं कृष्ण त्या वासनेला, वासनाक्षय ज्याला म्हणतात, तो वासनाक्षय नव्हे, तर वासना उत्पन्नच करू नका असं सांगताय. बरोबर. सर इथे एक मला विचारायचंय. हम्म. इथं खाली लिहिलंय त्यांनी ज्ञानाचा अधिकार नाहीये. मग ज्यांनी कर्मफलाची आशा ठेवली त्याला ज्ञान मिळवण्याचा अधिकार नाहीये असं त्यांना म्हणायचंय का? नाही नाही नाही, तसं नाही. काय आहे की अर्जुन जो आहे, ओके सांगतो मी, चांगला प्रश्न आहे. इथे मध्ये का टिप्स दिलेल्या आहेत, कारण अर्जुन हा कोण आहे, गृहस्थाश्रमी आहे, क्षत्रिय आहे, हा तो संन्यासी आहे का, नाही.
तो ज्ञानमार्गी आहे का, अजून झालेला आहे का? नाही. का नाही झालेला? कारण त्याची चित्तशुद्धीच नाही झालेली. ना, त्याचं मी एक थोडं स्पष्टीकरण वेगळं देतो, की तो जेव्हा म्हणतो ना, की मी वनात जातो, अरण्यात जातो युद्ध सोडून, तर तो अरण्यात गेला असता तरी त्यांनी काही आत्मचिंतन केलं असतं का अरण्यात जाऊन? नाही. त्याची प्रवृत्ती क्षत्रियाचीच आहे अजून. म्हणजे तो तिथे जाऊनही त्यांनी पशूंची वगैरे हिंसाच केली असती, बरोबर, शिकार केली असती वगैरे वगैरे. त्यामुळे त्याची अजून तो ज्ञान शुद्ध ज्ञान प्राप्तीसाठी जी एक चित्तशुद्धी व्हायला पाहिजे ती झालेली आहे का अजून त्याची? नाही. त्यामुळे तो हम्म. हम्म. दोन अधिकार आहेत प्रत्येक व्यक्तीचा. अधिकार म्हणजे कॅटेगरीज. हा, एक आहे कर्माचा अधिकार असलेले लोक आणि दुसरे ज्ञानाचा अधिकार असलेले लोक. तर शुद्ध ज्ञानाचा अधिकार असलेले लोक कोण? की ज्यांनी चित्तशुद्धी ज्यांची झालेली आहे त्या लोकांना ज्ञान हम्म. मार्गाचा किंवा सांख्य मार्गाचा अधिकार आहे. जे आपण आतापर्यंत जे सांख्य मार्ग अच्छा. बघितला ना, श्लोक 11 ते 30, ते माहिती म्हणून दिलं आहे त्यांनी, पण त्याचा अधिकार अजून आपला नाहीये. तुझा अधिकार कर्माचाच आहे. ती तुझी कर्तव्य पण आहे, जबाबदारी पण आहे आणि अधिकार पण आहे. म्हणून त्याला इथं शंकराचार्यांनी मध्ये मध्ये सांगितलेलं आहे की तुझा ज्ञानामध्ये अजून अधिकार झालेला नाहीये, कारण तुझी चित्तशुद्धी झालेली नाहीये असं. समजलं? आणि ती कधी होईल? जेव्हा तू हम्म. निष्काम कर्म करशील तेव्हा हळूहळू तुझं प्रत्येक निष्काम कर्माद्वारे तुझी चित्तशुद्धी होत जाईल. आणि चित्तशुद्धी म्हणजे कसं आहे? आरसा आहे आपलं चित्त. म्हणजे जोपर्यंत त्याच्यावर आपल्या वासनेची किंवा कर्माची जशी पुटं असतात तोपर्यंत आपण, म्हणजे त्याच्यावर अगदी सूर्याचा जरी प्रकाश आला तरी तो परावर्तित होणार नाही, त्याचं प्रतिबिंब दिसणार नाही, कारण त्याच्यावर वासनेच्या मलाची सगळी पुटं आहेत, साठलेली आहेत. पण हम्म. जेव्हा निष्काम कर्म करत राहते सतत सतत, हा, आणि तेव्हा हळूहळू ती मळाची पुटं, वासनेची पुटं दूर होतील. आणि त्याला म्हणतो आपण, म्हणजे ते वासनेच्या मलाचं आवरण दूर होईल, म्हणजेच चित्तशुद्धी होईल. आणि मग तो ज्ञानमार्ग किंवा जे म्हणजे गुरु जे उपदेश करतात ज्ञानमार्गाचा, महावाक्य, वेदांची वाक्य वगैरे, तर म्हणजे वेदांत, तर तो त्याला समजायला लागेल. नाहीतर इथं आपण नुसतं सोफ्यावर बसून जेव्हा उपनिषद ऐकतो तर त्याला काय अर्थ नाही आहे ना खरा. कारण ते ज्ञानाचा तो प्रकाश आपल्यामध्ये पडतच नाही खरा, नाही का? असं. तर म्हणून ते बरोबर. त्याला सांगतायत की तुझी अजून ती योग्य, म्हणजे जसं पीएचडी तुला जायचंय, पीएचडी करायचंय, पण आधी तू ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट तर हो, मग तू पीएचडी कर ना. एकदम तू पीएचडीला कसा काय जाणार असं. समजलं? बरोबर आहे सर. हां, ठीक आहे. तर आता आपण 48वा सर, श्लोक म्हणजे बघू. भगवद्गीतेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्तशुद्धी करणे. अगदी अगदी बरोबर. पूर्ण हा. कर्मयोगाचं जे हेतू आहे, कर्मयोग आणि त्याचा उपदेशाचं ऑब्जेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, ते आहे की निष्काम भावनेनी ईश्वरार्पण आणि निष्काम भावनेनी कर्म करत राहून हळूहळू आपली चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी झाली की आपण ज्ञानासाठी, सांख्ययोगासाठी पात्र होऊ. सांख्ययोग आणि ज्ञानयोगासाठी पात्र झालो की ज्ञानात एवतू कैवल्यम, आणि त्या प्राप्ती आपल्याला दिसायला लागेल, आपल्याला ते ज्ञान समजायला लागेल, आणि मग आपल्याला कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती होईल. हे गीतेचं उद्दिष्ट आहे मूळ. समजलं? त्यामुळे पुढचा पूर्ण उपदेश जो आहे ना, हा सांख्ययोग छान फक्त समजलं 20 सर. श्लोकात, सांख्ययोग हा फक्त 20 श्लोकात सांगितलेला आहे. याच्या पुढे सगळं उपदेश जो आहे प्रत्येक अध्यायामध्ये, हेतू एकच, की तुम्ही निष्काम कर्म करा, ईश्वरार्पण भावनेने निष्काम कर्म करा. हाच उपदेश आहे एका वाक्यात. हा, ठीक आहे. आणि ते का करा? चित्तशुद्धीसाठी. ठीक आहे. पुढचा श्लोक. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्धो सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. तर इथं योगाची जणू व्याख्याच दिलेली आहे या श्लोकात. हम्म. की हे धनंजया, योगस्थ कुरु कर्माणि, म्हणजे तू योगामध्ये स्थित होऊन कर्माणि संगम त्यक्त्वा, म्हणजे कर्म, इथं कर्माणि कर्माणि संगम म्हणजे
कर्माच्या फळाची आसक्ती सोडून. हं? कर्माणी संग म्हणजे कर्माबरोबर जो संघ असतो, कर्माबरोबर जे येतं ते कर्मफळ किंवा त्याची आसक्ती येते, तो संघ त्याचा सोडून देऊन तू कर्म कर. सिद्ध्य असिद्ध्य समहा भूत्वा. सिद्धी आणि असिद्धी या दोघांनाही तू समान धरून, हं, आणि असं जेव्हा तू समान धरतोस किंवा समान समजतोस